लाईव्ह शोध सत्य बातमीचा। नामदार छगन भुजबळच आमचे नेते, विद्या गाडेकर यांचे प्रतिपादन। शनिवारी नगर शहरात झालेल्या ओबीसी मेळाव्यानंतर काही समाजकंटकांकडून सोशल मीडिया तसेच बातम्यांच्या माध्यमातून नामदार छगन भुजबळ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान सुरू असून ही सर्व विधाने जाणून बुजून ओबीसी समाजात फूट पाडण्यासाठी काही लोकांकडून प्रयत्न सुरू आहे। परंतु आता ओबीसी समाजातील प्रत्येक समाज जागा झाला असून असल्या भूलथापांना बळी पडणार नाही। नाभिक समाज यांच्या पाठीमागे उभा आहे। नामदार भुजबळ यांच्यावर टीका करणारे व्यक्ती यांना समाजात कोणीही विचारत नसल्याने असल्या प्रतिक्रिया माध्यमांमध्ये देऊन प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसून येतो। त्यामुळे ओबीसी बांधवांनी असल्या भूलथापांना बळी न पडता नामदार छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लढ्याला बळ देण्याचे काम करू असे प्रतिपादन ओबीसी नेत्या विद्याताई गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत केले। यावेळी नाभिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, शहर सलून असोसिएशनचे अध्यक्ष अनिल निकम, जीवा सेनेचे रमेश भिडवे उपस्थित होते। प्रतिनिधी महेश कांबळे, नगर। भाऊसाहेब गाडेकर, माझा समाज ओबीसी विश्वकर्मा पंचाळ सुतार समाज आहे। माझा सर्व बांधवांना मला विनंती करावीशी वाटते, जी आपली अहमदनगरमध्ये 3 तारखेला एल्गार महामेळावा ओबीसी झाला आहे, त्याच्यामध्ये माननीय श्री छगन भुजबळजी साहेब यांनी जी विनंती केली होती, ती विनंतीचा काहीतरी वर्णप्रयास अपभ्रंश करून काही समाजकंटकांनी त्या विनंतीचा गैरवापर, गैरअर्थ काढून माननीय छगन भुजबळ साहेबांना नाही ते वक्तव्य केली। या गोष्टीचा सोमनाथ काशीद म्हणून ही नाभिक व्यक्ती आहे, ती आपली ओबीसी असून सुद्धा ती म्हणते छगन भुजबळ साहेब आमचा नेता नाही, तर हे मी जाहीरपणे जाहीर करते की सोमनाथ काशीद हा आमचा कुणीही नाही। नाभिक समाजाचं नेतृत्व, ओबीसी समाजाचं नेतृत्व आणि त्यांना एक जो आधार लाभला आहे तो माननीय श्री छगन भुजबळ साहेब आहेत आणि माननीय छगनजी भुजबळ साहेबांना आमचा प्रचंडपणे पाठिंबा आहे। आणि भुजबळ साहेबांनी आमच्यासाठी जे पाऊल उचललं आहे, आज आमचे गावखेड्यामध्ये, गावगाड्यांमध्ये, गावागावांमध्ये आमचा जो ओबीसी समाज विखुरलेला होता, ही जी क्रांती त्यांनी आम्हाला एकत्र आणण्याची केली, ह्याचे उपकार आमच्या पिढ्यानपिढ्या राहतील। आणि छगन भुजबळ साहेब कधीही चुकीचं वक्तव्य करत नाही, कुठल्याही पद्धतीने त्यांनी चुकीचं भाष्य केलेलं नाही, त्यांनी कुठल्याही पद्धतीने समाजात द्वेष निर्माण करण्याचं कार्य केलेलं नाही। मात्र काही समाजकंटकांनी स्वतःच्या राजकीय किंवा छोट्याशा स्वार्थासाठी, स्वतःला काहीतरी प्रूफ करण्यासाठी माननीय छगन भुजबळ साहेबांचा शब्द अपभ्रंश करून वेगळ्या बातम्या पसरवलेल्या जात आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते। आणि आमचा पाठिंबा छगन साहेब भुजबळांना आहे, राहील आणि आरक्षणाची जी मागणी आहे, ओबीसी आरक्षण, ही सार्थ आहे, याला आम्ही सर्वजण समर्थन करत आहोत। जय ओबीसी, जय माताजी, जय भारत। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।